माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक हायस्कूल चेंबर मुंबई या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य व चष्मा वाटप माननीय श्री प्रतापराव बंडगर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सौ मनीषा तुपे संचालिका सिद्धिविनायक मंदिर मुंबई, सौ आशाताई मराठे नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा बापूसाहेब धुमाळी, मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, चर्मकार विकास संघाचे मुंबई अध्यक्ष माननीय श्री सुभाषराव मराठे, माननीय श्री विशाल साबळे, मुंबई सचिव माननीय श्री अतुल सरोदे, तालुका अध्यक्ष जिल्हा सचिव माननीय श्री विजय नायर उपस्थित होते। एक तर म्हणजे 22 जुलै म्हटल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक स्फूर्तीचा दिवस होता, परंतु दुर्दैव असं आहे की आज वाढदिवस हा जयंती रूपात डायव्हर्ट झालेला आहे किंवा म्हणजे आज त्याचं म्हणजे जयंती आज त्या दिवसाने जयंतीचं रूप घेतलेलं आहे। आमच्यासाठी हा तसं तर पाहिलं तर अतिशय म्हणजे दुःखाचा डोंगरच आमच्यावरती आहे की आजही आम्ही म्हणजे आमचे सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, महाराष्ट्रातील दादांचे चाहते असतील, आम्ही संपूर्ण बारामतीकर असतील की दादा कधीतरी येतील, कुठून तरी येतील, हा एक आमच्या मनाला भास होतो। अजितदादांचं ज्यावेळेस हे वृत्त समजलं की त्यांचं अपघाती निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्राचा देश पण हळहळला होता। ठीक आहे, तो अपघात होता की नव्हता हा नंतरचा विषय असेल, परंतु दादांनी अचानक जाणं किंवा दादांनी अचानक येणं हे देवाला तरी कसं मान्य झालं। ही आज आपण सर्व यूट्यूब रीलच्या माध्यमातून इकडून तिकडून पाहतो की बारामती शहर, आज बारामती शहराचा दर्जा संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरचा तालुका म्हणून ज्याला मानलं जातं आणि देशामध्ये पण 1 नंबरचा ज्याला तालुका मानला जातो ते बारामती आहे। बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचा विकासाचा कणा आज मोडला आहे आणि आमच्यासारख्यांनी दादांविषयी बोललं म्हणजे की खूपच म्हणजे की छोटा बोलतात ना, छोटी मुंग बडी बात आहे, परंतु दादा हे सदैव मदतीला तत्पर असणारे नेते होते। लहान थोर छोटा मोठा कुठलाही भेदभाव न ठेवता की दादा असं आहे, सर्वसामान्य व्यक्ती आला दादा माझं हे काम आहे, काय रे बाबा ते कसं आहे, करतो बघतो वगैरे नाही, डायरेक्ट जाग्यावरती फायनल। अजितदादांच्या जाण्याची पोकळी आज आम्ही संपूर्ण कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण बारामतीकर महाराष्ट्र खूप व्याकुळ आहे, परंतु त्यांच्या आज कार्यक्रमादिवशी काय उपक्रम राबवावा, कशा पद्धतीने राबवावा यासाठी मी माझे जवळचे मित्र आहेत मराठे साहेब यांच्याशी चर्चा केली की साहेब आता काय करता येतील की आज आठवणी लोकांपर्यंत जातील किंवा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील। मग त्यांना मला साधारण असा उपक्रम दिला की आपण शालेय साहित्य वाटप करू, चष्मे वाटप करू वगैरे आणि मुलांना काय जे हवं ते करूया। सर शाळेच्या सर्व टीमनी, प्रिन्सिपल, शिक्षक, सर्व शिपाई वर्ग आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगलं आम्हाला कोऑपरेट केलं। मी सर्वांचं मनापासून आभार आहे, परंतु आजही आम्ही म्हणू नेहमी मिस यू दादा, लव यू दादा, मिस यू दादा। आज देशाचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ आणि त्याचप्रमाणे आज आमचे अजितदादा यांचासुद्धा आज वाढदिवस आहे, तर त्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य टिळक शाळेमध्ये शाळेच्या मुलांना शालेयोपयोगी वस्तू वाटण्यात येणार आहे। तर त्या जयंतीच्या निमित्त आज हा कार्यक्रम इथे साजरा होतो, पण अत्यंत दुःख वाटते की आज आमच्यामध्ये अजितदादा नाही आहेत। आमचं एकच असायचं की एकच वादा अजितदादा, आणि आज दादा नाही आहेत ही आम्ही म्हणजे कल्पनाच करवत नाही आहे की अजूनही मन मानत नाही आहे की आमच्यामध्ये दादा नाहीत। दादांना मी आदरांजली वाहताना खूप दुःख वाटते की दादा अजून पाहिजे होते, कारण देवाभाऊ आणि अजितदादा हे यांचे एक घनिष्ठ संबंध होते आणि राष्ट्र चालवताना, महाराष्ट्र सरकार चालवताना अजितदादा आणि देवाभाऊ एकत्र मिळून काम करत होते। तसेच एकनाथ शिंदेजी हे तिघं मिळून एक काम करत होते आणि त्यांचा जो कामाचा आढावा होता, म्हणजे ज्या वेळेला ते सांगतील त्याच्या अगोदर ते 1 तास यायचे आणि प्रशासनसुद्धा त्यांना घाबरायचं, पण आज अजितदादा आमच्यामध्ये नाही आहेत याचं फार दुःख वाटतं। अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहते। आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज जन्मदिवस, परंतु कालामुळे दुर्दैवी अपघातामुळे आपल्याला दादांचा वाढदिवस हा जयंतीच्या रूपामध्ये साजरा करावा लागतो। आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे की दादा हे दूरदर्शी नेतृत्व होतं। हे महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत समाजातल्या अनेक कष्टकरी असतील, शेतकरी असतील, महिला असतील, वृद्ध असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, या सर्व घटकांपर्यंत पोचलेलं नेतृत्व अजितदादा पवार होते।
लोकांचं कोणतंही काम असेल तर अगदी हक्काने दादांना आवाज दिला, दादा म्हणून हाक मारली तरी हजारोंच्या गर्दीमध्ये देखील उभं राहून त्या व्यक्तीचं ऐकून घेणारं नेतृत्व हे अजितदादा होते. आणि या अजितदादांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला देखील ही शिकवण मिळालेली आहे की आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा लोकांसाठी, समाजसेवेसाठी आपण अर्पित केला पाहिजे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रतापजी बंडकर साहेब यांच्या माध्यमातून दादांचा जयंती उत्सव हा विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थी असतील, आपण आपला हा सर्व विभाग जो आहे इथे मध्यमवर्गीय विद्यार्थी राहतात, इथे अनेक गरजू गरीब विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप आणि त्याचबरोबर त्यांना मोफत चष्म्याचं वाटप देखील या माध्यमातून आज केलं गेलेलं आहे. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आपण इतर अनेक गोष्टी आपण करतो, परंतु लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे, हा विभाग जसा आहे तर इथले जे विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, तर त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे तर ते शैक्षणिक साहित्याचं वाटप आज या ठिकाणी झालेलं आहे. माझ्या या प्रतापजी बंडकर आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या माध्यमातून असंच समाज उपयोगी कार्य घडो हीच मी आज या अजितदादांच्या जयंतीच्या निमित्त सदिच्छा व्यक्त करते. आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा वाढदिवस आणि दुर्दैवाने आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण महाराष्ट्राला ही जयंती म्हणावी लागते. कारण माणूस जो पण हयात असतो तोपर्यंत त्याचा वाढदिवस साजरा होतो आणि माणसाच्या हयातीच्या नंतर त्याला तो जगात नसतो त्यावेळेला त्याची जयंती साजरी होते. अजितदादा पवार यांच्या अगोदर ह्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की त्यांची कामाची पद्धत, ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र झोपलेला असतो त्यावेळेला पूर्ण मंत्रिमंडळाचं आरामाची वेळ असते, त्यावेळेला अजितदादा सकाळी 5:30-6 वाजल्यापासून कामाची सुरुवात व्हायची. आणि राज्यातला कानाकोपऱ्यातून येणारा जो माणूस आहे त्या प्रत्येक माणसाचं काम कशा अर्थाने होईल आणि कशा प्रकारे तो माणूस सरकारकडे आणि दादांकडे आपलं काम झाल्याचा आनंद व्यक्त करत पुन्हा जाईल याची त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला कोणत्याही चिठ्ठीची चपाटीची गरज नव्हती. प्रत्येक येणारा माणूस हा त्यांच्यासाठी त्यांचा जवळचा कार्यकर्ता, सहकारी आणि महाराष्ट्राचा नागरिक होता. आणि तीच भूमिका जी जनसेवेची अजितदादा पवार यांनी आम्हाला जी दिशा दिली त्याच माध्यमातून आमचे सहकारी आणि महाराष्ट्र ओबीसीचे उपाध्यक्ष बंडकर साहेब यांनी आज हा शैक्षणिक दादांच्या वाढदिवसानिमित्त एक शैक्षणिक उपक्रम ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत होईल असा एक अभिनव उपक्रम आज हाती घेतला. आणि त्याबद्दल आम्ही सर्व आमचे सहकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना आमच्या माध्यमातून आणि बंडकर साहेब यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या शालेय उपयोगी वस्तू दिल्या. याच्यानंतरच्या काळात देखील पक्षाच्या माध्यमातून आणि अजितदादांनी दाखवलेल्या मार्गाच्या माध्यमातून पक्ष नेहमीच वाटचाल करेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करेल अशी मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. जय. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.